पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 0180 24 22 45। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली परिसरात एक धक्कादायक घटना घडली असून आंबोली वन परिमंडळात केसरी येथे वनरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या 22 वर्षीय महिला कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरात जीवन संपवल्याची घटना घडली। आश्लेषा सागर मांगले, मूळ राहणार आजरा, कोल्हापूर या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे। माडखोल धवडकी येथील आपल्या भाड्याच्या खोलीत ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे। ही धक्कादायक घटना रविवारी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या आत्महत्येचे नेमके कारण हाती आलेले नाहीये। मिळालेल्या माहितीनुसार आश्लेषा मांगले या 3 वर्षापूर्वी सिंधुदुर्ग वन खात्यात सेवेत रुजू झाल्या होत्या। त्यांच्यावर आंबोली वन परिक्षेत्रातील केसरी वनरक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती। आश्लेषा सागर मांगले या माडखोल धवडकी येथे पूजा गोवेकर यांच्या घरात भाड्याने राहत होत्या। रविवारी सुट्टी असल्याने आश्लेषा दिवसभर घरातच होत्या, मात्र उशिरापर्यंत त्या बाहेर न आल्यामुळे घरमालक गोवेकर यांना संशय आला। त्यांनी दरवाजा ठोठावला। जोरजोरात दरवाजा ठोठावल्यानंतरही घरातून काहीच आवाज न आल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत पाहिले। घरातील दृश्य पाहून घरमालकाच्या पायाखालील जमीनच सरकली। त्यांना आश्लेषा या लटकलेल्या अवस्थेत दिसल्या। घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक तसेच पोलीस महेश जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। यावेळी वन विभागाच्या देवसू येथील अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले होते। या प्रकरणी घरमालक पूजा गोवेकर यांनी पोलीस ठाण्यात खबर दिल्यानंतर आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक करीत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।